नमस्कार. मी ॲडव्होकेट स्मिता चोले केंद्रे. माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे जोकर. ही कविता आहे माझे वडील डॉक्टर रावसाहेब चोले यांची. लहानपणी आपण सगळ्यांनीच पत्ते खेळलेले आहेत, तर त्या पत्त्यांमधीलच हा जोकर. तर प्रस्तुत आहे जोकर ही कविता. असतात पत्त्यात राजे आणि हुकुमी एक्केही. असतात पत्त्यात राजे आणि हुकुमी एक्केही, पण जोकरशिवाय डाव नसतो. कलेच्या प्रदेशात नकलेचाही गाव असतो. सत्तेमत्तेच्या दरबारात फुटीरांना भाव असतो. 5-5 वर्षांनी पुन्हा पिसणी सुरू होते. मिसळून एकत्र पत्ते नवी जुळणी सुरू होते. पुन्हा वाटून होताच पत्ते कुणीही जाते कुणाबरोबर. नव्या डावाचा जुन्याशी तसा संबंध नसतोच खरोखर. पिस्तानाचे असो बापडे पण डावातही आता बदलतात रंग. लालची राणी काळीच्या राजाबरोबर करते म्हणे संग. अन किलवरचा राजा दिलवर चौकटच्या राणीबरोबर दंग. रंग बदलणे संग बदलणे आता नित्याचेच झाले आहे. इमानाचे 3 तेरा अन बेईमानीचे भले आहे. तत्वाच्या अटळ आसनावर बसणाऱ्या निष्ठावंतांनी अलीकडे जरा रांगणे शिकून घेतले. कुंपणावर रांगणाऱ्यांनी जरा पळणे शिकून घेतले. एक्क्यानेही छक्क्याला सत्तेसाठी विकून घेतले. एक्का राणी राजांनी जेव्हा सोडले सत्व, जोकरांनाच डावात मग भारी आले महत्व. आता मुजोर बनून जोकर राजांनाही बनवितात चाकर. बदलत्या युगाबरोबर डावाचे नियमही आता बदलले आहेत म्हणे. तेव्हा खेळाडूंनी जरा सावध असावं. पत्त्यांवर फार विश्वास टाकणं बरं नाही. डावाच्या मैफिलीचंच आता काही खरं नाही. पदोपदी रंग बदलणाऱ्यांना नामी मोका आहे. रंगांच्या निष्ठावंतांना मात्र फुल हँडचा धोका आहे. म्हणून म्हणतो खेळाडूंनी निदान निष्ठावंत खेळाडूंनी जरा सावध असावं मैफिलीच्या भल्यासाठी. धन्यवाद.